मंडळी, दाक्षिणात्य सुपरस्टार तमिळगा वेत्री कळगमचे सर्वेसर्वा आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी थेट आता केंद्र सरकार विरोधात एल्गार पुकारलाय। नीट परीक्षाच कायमची रद्द करा अशी रोखठोक मागणी केली आहे। विजय यांचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे की नीट परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी तात्पुरती दुरुस्ती किंवा चौकशीची ठिगळे लावणे पुरेसं नाहीये, तर वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर लादलेली ही परीक्षा मुळापासून उकडून फेकणं हाच यावरचा एकमात्र कायमस्वरूपी उपाय आहे। पण खरंच प्रत्यक्ष विचार केला तर ही गोष्ट होऊ शकते का? आणि नीट रद्द करणं योग्य आहे की अयोग्य? तसंच अनेक त्यामध्ये ज्या तांत्रिक बाबी आहेत त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, प्रश्न तुमचे आवाज आमचा। मंडळी, विजय यांनी या मुद्द्याला थेट भारतीय राज्यघटनेचा आणि संघराज्य रचनेचा धागा जोडलाय। 1976 मधील 42वी घटना दुरुस्तीपूर्वी शिक्षण हा विषय पूर्णपणे राज्य सूचित होता, जो नंतर केंद्राने समवर्ती सूचित ढकलला। त्यामुळे विजय यांनी मागणी केली आहे की शिक्षणाचा हक्क राज्यांना परत देऊन हा विषय पुन्हा राज्य सूचित आणावा, किंवा जर काही कायदेशीर व तांत्रिक अडचणी असतील तर राज्यांना वैद्यकीय शिक्षणाबाबत पूर्ण अधिकार देणारी विशेष समवर्ती सूची तात्पुरती तयार करून केंद्रीय संस्था सोडून उर्वरित 95% राज्यस्तरीय जागांचे अधिकार हे राज्याकडेच असावेत किंवा राज्याकडे सोपावेत। या राजकीय नाट्याला अधिकच वेग मिळाला तो चेन्नईतील सचिवालयाबाहेर घडलेल्या घटनेमुळे, जिथे प्रसिद्ध रॅपर थेरुकुल्लूर आरिवू याने नीट विरोधात आक्रमक निदर्शनं केले आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। पण विजय यांनी आरिवूला थेट आपल्या दालनात बोलवून त्याच्याशी प्रदीर्घ अशी चर्चा केली आणि आपल्या पक्षाची भूमिका देखील मांडली। विजय यांच्या मते नीट परीक्षेमुळे स्टेट बोर्डात शिकणाऱ्या ग्रामीण आणि गरीब विद्यार्थ्यांना फटका बसून महागडे कोचिंग क्लासेस परवडणारे श्रीमंत विद्यार्थी बाजी मारतात, ज्यामुळे समान संधीचा हक्क मारला जातोय। तसंच राजकीय विरोधक असलेल्या पक्षांवर निशाणा साधत त्यांनी स्पष्ट केलं की निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही स्वतःच नीट घालू अशी खोटी आश्वासने देऊन मतदारांची फसवणूक करणाऱ्या फसव्या राजकारण्यांसारखे आम्ही नाही होत, तर आमचा हा लढा कायदेशीर आणि घटनात्मक अधिकारांचा आहे। आता मूळ मुद्द्यावर येऊया मंडळी, की नीट परीक्षा रद्द करणं खरंच योग्य आहे की अयोग्य, आणि यामागे नक्की काय राजकारण आणि सामाजिक गणित देखील आहेत। जर आपण नीट रद्द करणं योग्य आहे का या बाजूने विचार केला तर सर्वात मोठा युक्तिवाद हा समान संधी आणि शिक्षणाचे विकेंद्रीकरण यावर आधारित आहे। भारतासारख्या प्रचंड विविधता असलेल्या देशात प्रत्येक राज्यात 12वीचा अभ्यासक्रम, मूल्यमापन पद्धती आणि भाषिक माध्यमे पूर्णपणे वेगळी असतात। एनसीईआरटी आधारित नीट परीक्षेमुळे स्टेट बोर्डाच्या विशेषतः ग्रामीण भागात आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागतं। दुसरीकडेच या परीक्षेमुळे लाखो रुपयांची उलाढाल करणारी एक अजस्र अशी कोचिंग इंडस्ट्री उभी राहिली आहे। म्हणजेच डॉक्टर होण्यासाठी आता बुद्धिमत्तेपेक्षा कोचिंगची फीस भरण्याची ताकद अधिक महत्त्वाची ठरू लागली आहे। आणि याशिवायच वारंवार होणारा पेपर लीक, ग्रेस मार्क्सचा गोंधळ आणि गैरप्रकार यामुळे विद्यार्थ्यांमधील ताणतणाव आणि आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले। त्यामुळे प्रत्येक राज्याला त्याच्या 12वीच्या गुणांच्या आधारावर पारदर्शक पद्धतीने वैद्यकीय प्रवेश देण्याचा अधिकार असणं संघराज्य पद्धतीला धरूनच आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टीने रास्त ठरते, असा समर्थकांचा मुख्य युक्तिवाद आहे। पण दुसऱ्या बाजूने विचार केला, म्हणजे त्याच्या अपोजिट बाजूने विचार केला तर नीट रद्द करणे अयोग्य का ठरू शकतं, किंवा नीटची गरज का आहे? यामागे काही भक्कम तांत्रिक व शैक्षणिक कारणे देखील आहेत। नीट लागू होण्यापूर्वी म्हणजेच 2016च्या आधी प्रत्येक राज्याची स्वतंत्र प्रवेश परीक्षा असायची। शिवाय ऑल इंडिया कोटा, डीम्ड युनिव्हर्सिटीज आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसच्या स्वतःच्या वेगळ्या 10-12 प्रवेश परीक्षा असायच्या। यामुळे विद्यार्थ्यांचे अर्ज भरणे, वेगवेगळ्या शहरात जाऊन परीक्षा देणे आणि करोडो रुपयांची फी मोजण्यात प्रचंड हाल व्हायचे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये डोनेशन आणि कॅपिटेशन फीच्या नावाखाली होणारा उघड भ्रष्टाचार नीटमुळे मोठ्या प्रमाणावर रोखला गेला होता। तसंच जर 12वीच्या गुणांवर प्रवेश दिला तर वेगवेगळ्या स्टेट बोर्डांच्या गुणांची तुलना कशी करणार? कारण काही बोर्ड्समध्ये अत्यंत सढळ हाताने गुण दिले जातात, तर काही बोर्ड्समध्ये कडक चेकिंग असते। यामुळे बोर्ड नॉर्मलायझेशनच्या नावाचा डोकेदुखीचा विषय समोर येऊ शकतो। त्यामुळे परीक्षा रद्द करण्याऐवजी एनटीए म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीची पुनर्रचना करणे, परीक्षेची सुरक्षितता डिजिटल पातळीवर मजबूत करणे
आणि कोचिंगवरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारी शाळांचा दर्जा सुधारणे हाच योग्य मार्ग आहे, असा दुसरा प्रवाह देखील मानतोय. पण थोडक्यात सांगायचं झालं तर थलपती विजय यांनी उचललेला हा मुद्दा केवळ एका परीक्षेपुरता मर्यादित नसून तो केंद्र विरुद्ध राज्य संबंध आणि तमिळनाडूच्या आगामी येणाऱ्या लोकसभा किंवा अन्य निवडणुकांचा एक अत्यंत महत्त्वाचा राजकीय पट बनला आहे. मग मंडळी, हे सगळं राजकीय आणि घटनात्मक विश्लेषण पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? नीट परीक्षा पूर्णपणे बाद करून 12वीच्या गुणांवरच वैद्यकीय प्रवेश दिले पाहिजेत की नीट मधील घोळ संपवून कडक सुधारणांसह तीच परीक्षा लागू ठेवली पाहिजे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच विश्लेषणासाठी बघत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं, मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. हे, एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107.